नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगाने ग्रुप बी 2023चा जो असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा जो निकाल आहे, कक्ष अधिकाऱ्याचा तो काय करायला ते लावलेला आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवेल मी. याच्यामध्ये जनरल मेरिट लिस्ट दाखवेल आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट या दोन्ही तुम्हाला काय दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जनरल मेरिट लिस्टमध्ये जर बघाल तुम्ही, तर जे टॉपर आहेत भूषण लांडगे. ओके. 317 मार्कांसह यांनी टॉप केलेलं आहे. ओके. याच्यामध्ये टॉप केलेलं आहे यांनी. तर ही जी लिस्ट आहे तर टोटल 255 पेजेस आहेत तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ही सिलेक्शन जी लिस्ट आहे, सिलेक्शन लिस्टमध्ये हे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. आता इथे मध्ये जर बघू शकता, तर ओपनचा जो कट ऑफ आहे ओपनसाठी, तर तो आपण जर कट ऑफ चेक केला, आपण काय करूयात की कट ऑफ पाहूयात की किती आहे हा. तर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो आहे 288 मार्कांसह ओपन जनरलचा कट ऑफ आहे. लक्षात घ्या, ओपन जनरलचा कट ऑफ किती आहे की 288 मार्कांसाठीचा आहे. त्याच्यानंतर आपण काय करूयात की ओबीसीचा बघूयात आपण. ओबीसी जनरलचा कट ऑफ जो आहे तो जर पाहिला आपण, तो आहे 277 मार्कांचा कट ऑफ असणार आहे ओबीसी जनरलसाठीचा. त्याच्यानंतरनं एस-सी साठीचा बघूयात आपण. एस-सी साठीचा तर एस-सी साठीचा जर पाहिला आपण कट ऑफ, तर तो कट ऑफ आहे 256.5 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं आपण एस-टीसाठी जर बघितला, एस-टीसाठीचा, तर एस-टीसाठीचा कट ऑफ आहे हा असणार आहे 232 मार्कांसाठीचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एससाठी बघितला आपण, ई-डब्ल्यू-एससाठी कट ऑफ, तर हा कट ऑफ असणार आहे 284 मार्कांचा कट ऑफ असणार आहे हा ई-डब्ल्यू-एससाठी. त्याच्यानंतरनं एन-टीसाठी बघूयात आपण. 1 मिनिटं. ओके. ओपन फिमेलसाठीचा बघूयात. ओपन फिमेल 1 मिनिट मला सर्च करू द्या ती टर्म, म्हणजे तसं आपल्याला सर्च करायला बरं पडतं. ओके. इथं आय थिंक ओपन फिमेलसाठी. तर ओपन फिमेलसाठी सॉरी सॉरी 272.5 मार्कांचा कट ऑफ असणार आहे ओपन फिमेलसाठीचा. त्याच्यानंतरनं ओबीसीसाठी बघूयात आपण. ओबीसी फिमेलचा असणार आहे, हा कट ऑफ असणार आहे 258 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं एस-सी फिमेलसाठी बघूयात आपण. एस-सी फिमेलसाठी जर कट ऑफ पाहिला, तर हा असणार आहे 249 मार्कांसाठी. त्याच्यानंतरनं एस-टीसाठी बघूयात आपण. एस-टीसाठी तर एस-टी फिमेलसाठी जो कट ऑफ आहे तो असणार आहे 228 मार्कांसाठीचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस बाकी आहे वाटतं. तर ई-डब्ल्यू-एससाठी जर पाहिलं, तर हा कट ऑफ असणार आहे 266 मार्कांसाठी कट ऑफ असणार आहे. ओके. तर आपण हे कट ऑफ बघितलेले आहेत ऑलमोस्ट सगळ्यांचे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.